तर मित्रांनो आत्ता वाजलेत बघा किती 8 वाजले 7:30 8 वाजले असतील बहुतेक. 8 वाजलेत आणि आपला चालला आहे रोटर मारायचा. आपण बघा रोटर मारतोय आपल्याच वावरात शेडच्या शेजारी. झाडं बघा दिसत असतील हे आपल्याच वावरात आहे. इकडं आपली ही तांबट्याची बाग आहे. आता दिसायची नाही अंधाराची पण आत्ता आपला रोटरचं मारायचं चाललं आहे आणि आपण रोटर मारून घेणार आहे सगळा नीट प्रॉपर. कारण की आपण आता इथं परत ह्या एवढ्याशा वावरात भेंडीच करणार आहे. हायाशी सगळी भेंडी गवारी भेंडीच करणार, बाकी काय करणार ना. मल्चिंग हातरून ती पण. तर तुम्हाला त्या भेंडीची अपडेट देत राहतो. तर चला बघूया पुढच्या व्हिडिओत. बघा इकडं आपली टमाट्याची बाग दिसू लागते. काय का टमाट्याची बाग. हे आपला ट्रॅक्टर आहे 53 रोटर आपला चालू आहे. घरचंच आहे आपलं. आहे पाईप जाऊन खाली बेलर हाई इकडं दाब. तिकडं पाईपलाईन आहे वर. हा इकडे घे येऊ दे. सोड सोड खाली. हो जाऊ दे. रोटे कसं आहे रोटे चालू आहे बघा रोटे. तर चला व्हिडिओमध्ये तुम्ही कनेक्टेड राहा, बाकी काय विषय नाही. आणि आपले डेलीचे व्हिडिओ तर येत आहेच. हे पण व्हिडिओ आपण चांगल्या प्रकारे करणार आहे. काय झालंय काय झालं काय झालं काय झालंय. झाड दाबलं ना. झाडाला दांडकं लावलंय. मागं घे इकडे घे तिकडे घे. नाही तर हाय असं जाऊ दे पुढं. झाड ती कल्लंय त्यामुळे लाव. ओहो ओहो गेलं खाली झाड. येऊ दे माग. दांडकं नाव काढाय आता. दांडकं कसं काढतो येऊ दे जाऊ दे. घासून घे नीट. आपलंच बांधायचं. पाईपलाईन वर आहे पण आपलंच बांधायचं. दुसऱ्या कुठल्या शेतकऱ्याला नाही. झाड पडले वाकले तिकडे आहे घातली पार. इकडून धावायला लागणार इकडं. आता सकाळनं धावाय आता अडचणीत काय करायला. तर चला व्हिडिओमध्ये कनेक्टेड राहा, बाकी काय नाही. धन्यवाद. आजचा व्हिडिओ आपला एवढाच. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सरी सोडणार आहे ह्याला वावराला आहे अशी. ती सरीचं पण व्हिडिओ आपण टाकू. सरी सोडायचं का बेडची बघूया आपण. तर मित्रांनो आपलं आता घरचं झालं आहे रोटरून. आता दुसऱ्यांचं रोटरायचे तिकडं चालू आहे आपण. आणि आता हे रोटर बघा आपला ग्रीन सिस्टमचा आहे. ट्रॅक्टर आपला टॉपचा रोटर टॉपचा, त्यामुळं काम पण आपण टॉपचंच देतो. विषय काय नाही. रोटरमध्ये जरा ऑइल लिकेज व्हायला लागली. लई सीझनला पडला आहे रोटर. पण एवढं सांगतो अवजारं जशी जेवढी आपण घेतली तेवढ्या प्रत्येक अवजाराची डिझेल जाऊन सगळी किंमत काढली. त्यामुळं आपल्याला काहीही तोटा झालेल्याचं ट्रॅक्टर घेतलेल्याचं आपल्याला वाटत नाही. आपण धंदा केला त्यामुळं आपल्याला तो प्रॉफिटमध्ये राहिला. तर ट्रॅक्टरचा धंदा हा उधारीच आहे. आत्ता आपले 8 ते 9 लाख रुपये उधार आहे. पण ते पैसे ऊसाची बिलं आली पुढच्या वर्षी की ते पैसे एक रक्कम येणार आहे. ती आपण एक रक्कम सगळीकडे गुंतवून टाकणार आहे. त्यामुळे त्यात काही विषय नाही. तर चला हा व्हिडिओ आपला एवढाच. बाकीच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ हा एवढाच. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाकी काय सांगणं नाही आपलं. इथेही आता राहणार आलेत. तर बघूया आपण बाकी. चला धन्यवाद.